एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. अशा आकाराच्या बॉटल्स आपल्याला फेकूही वाटत नाहीत आणि ठेवायलाही वेगळं वाटतं. त्याच्यामुळे आपण याच्यापासून असं काही बनवतो की 4 लोक विचारायला भाग पडतील की हे तुम्ही कसं बनवलं आणि कशापासून बनवलं. मला या बॉटलवरती टोपी किंवा पगडी असा आकार द्यायचा. त्याच्यासाठी मी इथं हा न्यूजपेपर घेतला आणि त्याच्यावरती लावून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला फॉईल पेपर लावायचा आहे. फॉईल पेपरच्या आतमध्ये आपण न्यूजपेपर ह्याच्यासाठी घालतोय की तो थोडं मोठं दिसेल आणि वरती फॉईल पेपर कव्हर करून आपल्याला असं आतमध्ये दाबून एक गोल पगडीचा आकार बनवून घ्यायचा आहे. आपण छान गोल अशी पगडी बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला मोल्डेड क्लेनी कव्हर करायचं. त्याच्यासाठी हे क्लेचे 2 पॅकेट मी समप्रमाणात मिक्स करते आणि त्यांच्यापासून एक छानसा गोळा बनवून घेते. आपल्याला या क्लेच्या मदतीने आपली पगडी कव्हर करायची. त्याच्यासाठी मी हा गोळा बनवून थोडासा टॅल्कम पावडरचा यूज करून ह्याला लाटण्याच्या मदतीने गोल लाटून घेते. आपल्याला इतकं मोठं लाटायचं की आपली पूर्ण पगडी कव्हर होईल. मी याला असं चपातीसारखं बनवून घेतलेलं आहे आणि त्याला आता पूर्ण कव्हर करते. आपल्याला हाताच्या साह्याने पूर्ण 4ही बाजूने याला आतमध्ये दाबून आपण इथं ग्लूचा पण वापर करायचा आहे. त्याच्यामुळे हे घट्ट बसतं. आता आपल्याला याच्यावर पगडीच्या बाकीच्या डिटेल्स ॲड करायचे. त्याच्यासाठी मी हे क्लेची पट्टी बनवून घेतली आणि असं मी लावून घेत पण आपल्याला ग्लूचा वापर करायचा आहे. थोडासा ग्लू लावून वरून आपल्याला या पट्ट्या अरेंज करायच्या आहेत आणि याला पूर्ण पगडीचा लुक द्यायचा आहे. आपली पगडीचं काम तर पूर्ण झालेलं आहे. क्ले जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत जिथूनही उबड-खबड दिसते ते आपल्याला छान हाताच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं बाकीच्या डिटेल्स ॲड करायचे आहेत. मी इथं छोटासा क्लेपासून नाम बनवलेला आहे आणि तो आपण ग्लूच्या मदतीने इथं चिटकवतोय. आपलं नाम आणि पगडी बनवून तर झालेलेच आहेत. आता मी इथं मिशी बनवते. त्याच्यासाठी मी खाली ग्लू लावला आणि आपल्या क्लेच्या मदतीने मी इथं असं रोल बनवून घेतलेला आहे आणि त्याला मी इथं असं चिटकून घेते. त्याच्यामुळे एक मिशीचा आकार बनून होईल. क्लेचं काम तर आता पूर्ण झालेलं आहे. याला आपल्याला 2-3 तास सुकू द्यायचं आहे. छान सुकलेलं आहे. आता आपण याला कलर करू शकतो. मी इथं पगडीपासून कलर करायला सुरुवात करते. मी आतमध्ये येलो कलरचा वापर केला आहे. पट्ट्यांना आपल्याला रेड आणि ग्रीन कलरचा वापर करायचा. इथं तुम्ही पिंक आणि ब्ल्यू कलरचा पण वापर करू शकता. आपले कलर देऊन तर झालेलं आहे. त्याच्यामध्ये छोट्याशा डिटेल्ससाठी मी व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट ॲड करते. त्याच्यामुळे एक राजस्थानी इफेक्ट तयार होईल. आपल्या पगडीला कलर करून झालेला आहे. आता मी इथं चेहऱ्यासाठी स्किन कलरचा वापर करते.
हा नाम बनवला आहे त्याला मी रेड कलर देते. आपल्याला मिशीसाठी, आयब्रोसाठी, केसांसाठी ब्लॅक कलरचा वापर करायचा आहे. डोळे आणि आयब्रोज या बॉटलवरती पहिल्यापासूनच दिसत आहेत, त्याला आपण आहे ते फॉलो करून कलर करायचा आहे. जसे बॉटलवरती लिप्स बनवले आहेत तेच फॉलो करून मी तर लिप्सना रेड कलर केलेला आहे. आता आपण डोळ्यांमध्ये व्हाईट कलर देतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक कलरचा डॉट द्यायचा आहे. बॉटलचा पूर्ण लुकच चेंज झालेला आहे. बघून वाटतच नाही हीच ती काचेची बॉटल आहे जी आपण स्टार्ट केली होती. मी तुम्हाला म्हटलं होतं ना 4 लोक नक्की विचारतील. आणि हा आहे फायनल रिझल्ट. तुम्ही या ठिकाणी या कलरचाही वापर करू शकता. कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.